नमस्कार. आजच्या तासिकेला आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने या प्रश्नाविषयी माहिती आजच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने पाहत असताना मध्ययुगीन भारताचा जो कालखंड या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे इसवी सन 1206 ते 1756. 1206 ते 1756 या कालखंडामधला जो इतिहास आहे त्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास असे म्हणतात. मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे या मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला इतिहासाचा कोणत्या घटकाबद्दलची संपूर्ण माहिती पाहायची आहे तर मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असताना जे मुघल साम्राज्य आहे, ज्यामध्ये बाबर आहे, शेरशाह आहे, अकबर, औरंगजेब, हे संपूर्ण मुघल साम्राज्य आणि मराठा स्वराज्य, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांची कामगिरी, तर असा एकंदरीत या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला मुघल साम्राज्य ते मराठा स्वराज्य इत्यादीचा अभ्यास या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला करावायचा आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने या साधनांमध्ये एकूण 6 साधनांचा समावेश आहे. त्यामध्ये नंबर 1 पुराणतत्त्वीय साधने, काव्यात्मक साधने, नाणे किंवा धातुविषयक साधने, स्मारके, वाङ्मयीन साधने व प्रादेशिक भाषा या साधनांच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे. त्या साधनांपैकी नंबर 1 पुरातत्त्वीय साधने. या पुरातत्त्वीय साधनांच्या माध्यमातून मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असताना या पुरातत्त्वीय साधनांमध्ये औरंगाबाद या ठिकाणी जो देवगिरीचा किल्ला आहे, जो किल्ला यादवांचा इतिहास व अल्लाउद्दीन खिल्जींचे आक्रमणविषयीची माहिती आपल्याला या औरंगाबाद येथील देवगिरीचा जो किल्ला आहे या किल्ल्याच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यानंतर विदर्भामध्ये असलेले नरनाळा व गाविलगड व मराठवाडा येथील माहूर या ठिकाणचे जे किल्ले आहेत या किल्ल्यांच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन इतिहासाविषयी बरीच माहिती प्राप्त होते. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जे किल्ले या ठिकाणी बांधलेले आहेत हे बहामनी शासकांनी बांधलेले किल्ले आहेत. त्याच पद्धतीने कृष्णदेवराय यांनी विजयनगर या ठिकाणी बांधलेला हजारा मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्याचप्रमाणे गुजरात येथे असलेली जैनांची संगमरवरी मंदिरे, आबू पर्वतावरील दिलवाडा, जौनपूर येथील अटाला मस्जिद आणि चित्तोड या ठिकाणी असलेला अजस्त्र किल्ला जो राजपूत शौर्यांचं प्रतीक मानलं जाते, राणी पद्मावती व इतर राजपूत स्त्रियांच्या बलिदानाची हकीकत सांगतो. मांड या ठिकाणचा असलेला हिंडोला महल हा सुद्धा वास्तुशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना असल्याचं सांगितलेलं आहे. तर या सर्व किल्ल्यांचा समावेश पुरातत्त्वीय साधनांमध्ये होतो आणि याच किल्ल्यांच्या माध्यमातून आणि पुरातत्त्वीय साधनांच्या माध्यमातून आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास समजण्यास मदत होते. त्यानंतर या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये जे दुसरं साधन सांगितलेलं आहे ते म्हणजे काव्यात्मक साधने. या काव्यात्मक साधनामध्ये आपण जे कवी आहेत, लेखक आहे, यांनी जे काही लेखनकार्य केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मध्ययुगीन भारताविषयी बरीच माहिती प्राप्त होते. त्यामध्ये असलेला अबुल फैजी हा मुघल काळामध्ये किंवा मध्ययुगीन भारतामध्ये अतिशय श्रेष्ठ दर्जाचा कवी होता. त्या काळामध्ये लीलावती, नलदमयंती इत्यादींचे फारसी भाषांतरसुद्धा करण्यात आलेले होते. सुरदास, अब्दुल रहीम खानखाना व बिरबल यांच्या हिंदीमधील अनेक रचना या मध्ययुगीन भारतामध्ये झालेल्या होत्या.
जयदेव यांचं गीत गोविंद आणि शहाजहानच्या काळामध्ये असलेला जगन्नाथ पंडित यांचं जे संस्कृत काव्य आहे ज्याचं नाव गंगालहरी आहे, या सर्व लेखन कार्याच्या माध्यमातून, काव्यात्मक साधनांच्या माध्यमातून आपणास मध्ययुगीन भारताचा इतिहास समजण्यास मदत होते. यानंतरचे उरलेले 4 पॉईंट आपण पुढील तासिकेला पाहू. धन्यवाद.